पिंपळगाव हरेश्वरच्या जवळच झालेल्या अजगर हत्या प्रकरणात मोकाट असलेले आरोपी यांना अटक करून त्यांच्यावर सदोषवधाचा गुन्हा दाखल करावा आणि वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्या नावे तहसीलदार कार्यालय सोयगाव येथे आंदोलन करीत निवेदन देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की 1 आठवड्यापूर्वी सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथे प्रादेशिक विभागाच्या वन हद्दीतील बकरी गिळलेल्या अजगराची निर्गुण हत्या करण्यात आली। तसेच त्याला मारून त्याच्या पोटातून अमानुषपणे शेळी काढण्यात आली। सदर घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल करून 5 ते 6 गुंडा प्रवृत्ती निसर्ग विरोधी वृत्तीच्या समाजकंटकांनी वनगुन्हा केलेला आहे। मेलेला साप हा श्रेणी 1 मधील 8 ते 10 फुटाचा अजगर साप जंगलवन भागात मारून टाकण्यात आला। या परिसरात प्रचंड वृक्षतोड, गौण खनिज उपसा, वन उपज सर्रास सुरू असून हा जैवविविधतेचा परिसर नष्ट करण्यात येत आहे। अनेक लोक पाळीव जनावरे जंगलात घेऊन जात आहेत। याकडे वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून त्यांच्या संमतीनेच घुसखोरी होत असलेल्या दोषींवर लवकरात लवकर कार्यवाही करून अटक करण्यात यावी आणि आम्हाला याबद्दल लेखी स्वरूपात हमी देण्यात यावी। तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभरात करण्यात येईल आणि याची जबाबदारी महाराष्ट्र वन विभागाची राहील असा संतप्त इशारा पशुप्रेमींकडून यावेळी देण्यात आला आहे। महाराष्ट्र वन विभाग हाय हाय, महाराष्ट्र वन विभाग हाय हाय। अजगर हत्येचे आरोपी तात्काळ अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अजगर हत्येचे आरोपी अटक करा, अटक करा, अटक करा, अजगर हत्येचे आरोपी अटक करा, अटक करा, अजगर हत्येचे आरोपी अटक करा, अटक करा। महाराष्ट्र वन विभाग हाय हाय, महाराष्ट्र वन विभाग जागे व्हा, जागे व्हा, माननीय वन मंत्री गणेश नाईक साहेब जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। तात्काळ अधिकाऱ्यांचं निलंबन करा, निलंबन करा, निलंबन करा, निलंबन करा। महाराष्ट्र वन विभाग हाय हाय, लाचखोर अधिकाऱ्यांचं निलंबन करा। माननीय वन मंत्री गणेशराव नाईक साहेब जागे व्हा। सोयगाव येथील वनरक्षक लाचलुचपत विभागाच्या हातात घ्या, हातात द्या, हातात द्या। संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याचे आरोपी अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा। महाराष्ट्र राज्य वन मंत्री गणेशराव नाईक साहेब जागे व्हा, जागा निलंबन करा, निलंबित करा। चालेल, इकडून घ्या दादा, बोलायचं सुरुवात करायची। महाराष्ट्र वन विभाग हाय हाय, अजगर हत्येचे आरोपी अटक करा, अटक करा, अजगर हत्येचे आरोपी अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा। अधिकाऱ्यांना निलंबित करा, निलंबित करा। महाराष्ट्र राज्य वन मंत्री गणेश नाईक साहेब जागे व्हा, जागे व्हा। नमस्कार, मी दिनेश राजेंद्र गायकवाड, पिंपळगाव हरेश्वर। आज आम्ही सोयगाव तालुक्यात वन विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आम्ही सर्व संघटना, वन्य प्राणी मित्र व इतर सर्व सामाजिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू यांनी सोयगाव येथे मोठा मोर्चा आणलेला असून अजगराच्या हत्येविषयी जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर, पूर्ण राज्यभर आंदोलन तीव्र प्रमाणात छेडणार आहोत। संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त साहेब या घटनेकडे तात्काळ लक्ष द्या व संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी या घटनेची चौकशी करा व या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अपसंपदा दाखल करून तात्काळ यांचं निलंबन करा, यांच्या प्रॉपर्ट्या जमा करा। यांनी हजारोच्या प्रॉपर्ट्या यांनी अजिंठा डोंगर विकून टाकण्याच्या यांनी ठेके घेतलेले आहेत का? असे हजारो प्रश्न या सामान्य लोकांना, वन्यजीव प्रेमींना, पक्षी प्रेमींना पडत आहेत। तरी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र प्रमाणात छेडण्यात येणार आहे
अशी मी आमच्या सर्प मित्र वन्य पशु पक्षी मित्र संघटनेच्या माध्यमातून आपणास विनंती करतो। दिनेश गायकवाड। आज आम्ही सोयगाव तालुक्यातील बोलखेडा गावात जी अजगराची निर्घृणपणे हत्या झाली त्या हत्येच्या विषयी आम्ही तहसीलदार साहेब सोयगाव येथे निवेदन देण्यासाठी सर्व संघटना प्राणी मित्र पक्षी मित्र सर्प मित्र पूर्ण महाराष्ट्र राज्यचे आमचे सर्प मित्र संघटनेचे अध्यक्ष अतिश चांगरे अल्ताफ दादा काकर व सर्व सर्प मित्र या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की व अजगराचे 8चे 8 जे आरोपी आहेत त्यांना हत्येचे आरोपी त्यांना तात्काळ अटक करा व अन्यथा आम्ही हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं छेडण्यात येईल व जे अजिंठा डोंगर विकण्याचा जो या वन अधिकाऱ्यांनी ठेका घेतलेला आहे की त्या अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करा, त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, त्यांच्या अपसंपदा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या प्रॉपर्टी जमा करण्यात याव्या। अन्यथा आम्ही हे आंदोलन पुढील संभाजीनगर येथील उपवन संरक्षक सुवर्ण माने मॅडम यांच्या दालनासमोर आणि विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या दालनासमोर मोठे फतवे काढू आंदोलन करू। तर लवकरात लवकर हे आरोपी तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर छेडणार आहोत। धन्यवाद।